नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे प्रमुख सुरेश कुटे यांना पोलिसांकडून अटक। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मागील अनेक ठेवीदारांच्या ठेवी ठेवून शाखा बंद करणाऱ्या सुरेश ज्ञानोबा कुटे यास बीड शहर पोलिसांनी अटक केली होती। यानंतर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता माजलगाव न्यायालयात त्यास हजर केले असता न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्रातील अनेक शाखांमधून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवण्यात आल्या होत्या। त्या ठेवी मिळत नसल्यामुळे माजलगाव तालुक्यातील ठेपेगाव येथील बालासाहेब ढेरे या वृद्ध शेतकऱ्यांसह 16 खातेदारांनी फिर्यादीवरून 30 मे रोजी माजलगाव पोलिसात ज्ञानराधा मल्टीस्टेटकडे 74,24,137 रुपयांच्या ठेवी परत मिळत नसल्यामुळे गुन्हा दाखल केला होता। यात बालासाहेब ढेरे यांचे 7,25,613 रुपये परत मिळत नसल्यामुळे गुन्हा दाखल केला होता। बीड पोलिसांनी सुरेश कुटे यास अटक केल्यानंतर माजलगाव शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। यानंतर ग्रामीण रुग्णालयात मेडिकल करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता येथील न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती BG धर्माधिकारी यांनी 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयाच्या परिसरात अनेक ठेवीदार हजर होते। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रयत समाजासाठी परमेश्वर सोळंके, बीड।